नुकतंच आलेल्या बातमीनुसार माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज 12 डिसेंबर 2025 रोजी निधन झालेलं आहे. त्यांच्या जाण्यानं एका मोठ्या राजकीय प्रवासाची आज सांगता झाली आहे. लातूरसारख्या छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास भारताच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंत पोहोचला होता. शिवराज विश्वनाथ पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण लातूरमध्येच झाले. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दयानंद विधी महाविद्यालय प्राध्यापक म्हणून काही काळ काम केलं. याच काळात त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्राकडे लक्ष घेतलं. लातूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, जिथे त्यांनी शहराच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीत मोठं योगदान दिलं. 1972 ते पहिल्यांदा लातूर शहर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. सलग 2 वेळा आमदारकी भूषवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्षपद देखील सांभाळले. 1980 त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आणि लातूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. येथून त्यांचा दिल्लीतील प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवास सुरू झाला. त्यांनी सलग 7 वेळा म्हणजे 1980 ते 84, 84 ते 89, 89 ते 91, 91 ते 96, 96 ते 98 आणि नंतर 1999 लातूरचं प्रतिनिधित्व केलं. केंद्र सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सांभाळली. यामध्येच संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान या आणि अशा विविध भूमिकांचा समावेश होता. 1991 ते 96 या काळात त्यांनी लोकसभेचे 10वे सभापती म्हणून निष्पक्षपणे काम केलं. सभापती असताना त्यांनी लोकसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. 2004 ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले, परंतु काँग्रेस पक्षाने त्यांच्या अनुभवाचा सन्मान करत त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं. 2004 ते 2008 या काळात त्यांनी भारताचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम पाहिलं. गृहमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ हा बऱ्याच आव्हानांचा देखील होता. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला, ज्यामुळे त्यांची राजकीय शालीनता दिसून आली. त्यानंतर 2010 ते 2015 दरम्यान त्यांनी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून देखील कार्य पाहिलं. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून देखील काहीसे बाजूला झाले. राजकारणात सुसंस्कृत आणि शालीन प्रतिमा जपणारे नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर हे संपूर्ण भारतामध्ये ओळखले जातात. आज वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत पर्व संपुष्टात आलं. शिवराजसिंह पाटील यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.